राज्यातल्या सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्यानं प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणी सुरू आहे। यात एकला चलो रेचा नारा देणारी मनसे सुद्धा पिछाडीवर नाही। मुंबईच्या सर्वच्या सर्व 6 जागांवर लढण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे। लोकसभेकरता मनसेचं राजकारण, निवडणुकीत एकला चलोचं धोरण, मुंबईच्या 6 जागांकरता मोर्चे बांधणी, मनसेचं इंजिन कुणाला धक्का देणार? देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हा पूर्वीचा शिवसेनेचा बालेकिल्ला। राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली। त्यामुळे मनसेची राजकीय ताकद वेळोवेळी मुंबईत दिसून आली। या आधीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेच्या काही उमेदवारांनी लाखांच्या वर मतं मिळवल्याचं दिसलंय। त्यामुळे मनसेनं 2024 मध्ये स्वबळावरच लोकसभेची निवडणूक लढावी अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करू लागले। जिथे जिथे राजसाहेब ठाकरे आदेश देतील तिथे पूर्ण ताकदीने लोकसभा लढण्याचा मानस आहे। आणि मुंबईच्या विषयी आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये 6 लोकसभा संघामध्ये या 6 ठिकाणी आमचे कार्यकर्ते मतदारांचा असलेला रिस्पॉन्स, आम्ही आता सर्व साहेबांनी नेमणुका केल्यानंतर घेतलेल्या नेमणुका, ह्यामुळे आता अतिशय उत्तम असं वातावरण आहे। आणि या सगळ्या राजकीय जी आता चायनीज भेळ झालेली आहे ह्याच्यामध्ये नक्कीच मनसेला उत्तम अशी संधी आहे। मनसेनं स्थापनेपासूनच लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचं बघायला मिळतं। मनसे आणि लोकसभा निवडणूक 2009 या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांना लाखोंच्या संख्येनं मतं मिळाली। 2014 मनसेनं मोदींना पाठिंबा दिला पण शिवसेनेविरोधात उमेदवार उतरवले। 2019 मनसेनं निवडणूक न लढवता राज ठाकरेंनी मोदींविरोधात प्रचार केला। 2019 मधील विश्रांतीनंतर मनसे आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे। मनसेनं स्वबळावर सगळ्या जागा लढल्या तर मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं। याचा थेट फटका ठाकरे गटाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनसेच्या या भूमिकेवर टीका होण्याची शक्यता आहे। शेवटी मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाच आहे ना। 12.5-13 कोटी आज जनता आहे। ह्याच्यामध्ये मराठी आहेत का आफ्रिकन आणि फ्रेंच आहेत आपल्याकडे। शेवटी एक लक्षात घ्या, प्रत्येक पक्ष आहे तो पक्ष आपला वाढवतो आहे। त्यांचे आमदार, खासदार, नगरसेवक हे सर्व पदाधिकारी किंवा हे सगळे जिंकून येत असतात। त्यामुळे हा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि चुकीचा आहे। त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आणि आमचा पक्ष सांभाळू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मुंबईतील 6 जागांवर लक्ष ठेवून आहेत। तसंच प्रमुख नेत्यांनाही एका मतदारसंघाची जबाबदारी देऊन चाचपणी केली जाते। त्यामुळे सध्या तरी मनसे एकला चलो रेच्या मानसिकतेत असल्याचं स्पष्ट होत आहे। राज ठाकरेंच्या या खेळीमुळे मनसेचं इंजिन कुणाला धक्का देतं आणि कुणाला फटका बसतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।